तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर डॉक्टर स्ट्रेंज मूवी रिलीज होऊन एक आठवडा होत आलेला आहे. आय होप तुम्ही ही मूवी बघितली असेल, कारण हा व्हिडिओ पूर्ण त्या मूवीचा स्पॉइलर असणार आहे. तेव्हा मूवी बघितली नसाल तर माझं स्पॉइलर फ्री रिव्ह्यू बघू शकता. लिंक इन डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आय बटनवर पण लिंक देईनच मी. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर गुड न्यूज सांगतो डॉक्टर स्ट्रेंज मल्टिवर्स ऑफ मॅडनेसबद्दल. आज एक न्यूज आली होती, मी ती सोशल मीडियामध्ये त्याची पोस्ट केली होती, तुम्ही जो बघू शकता सोशल मीडियावर जाऊन. तर डॉक्टर स्ट्रेंजनं 500 मिलियनपेक्षा पण जास्त कमाई केलेली आहे वर्ल्ड वाईडमध्ये. तुम्ही मूवी बघितली का? तुम्हाला कशी वाटली मूवी मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. तर मूवीच्या सुरुवातीला आपल्याला एक असं युनिवर्स दाखवतात, एक हब असतं. ते हबला काहीतरी म्हणतात, माझं नाव आठवत नाही सध्या. ते दोन युनिवर्स म्हणलं ते सेंटर असं म्हणतात. त्या सेंटरमध्ये आपल्याला अमेरिका चावेज आणि डिफेंडर स्ट्रेंज दोघं दिसतात. ते पळत असताना एका क्रिचरच्या मागं. त्या क्रिचरचं नाव मला सापडलं नाही, कसं सांगायचं. तुम्हाला त्या क्रिचरचं नाव माहीत असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ते क्रिचरला वाचत ते एक बुक ऑफ फिशांतीकडे जात असतात, कारण तेच त्या बुकमुळे पूर्ण मल्टिवर्सचं जे कांड झाला होता ते थांबवू शकतं. डिफेंडर स्ट्रेंजला कळतं की मॉन्स्टर खूपच पॉवरफुल आहे, त्याला मी जास्त सामोरं जाऊ शकत नाही, माझे पॉवर्स कमी पडतील, म्हणून तो अमेरिकेच्या पॉवर्स अब्झॉर्व करायला सुरू करतो. पण ते क्रिचर त्याच्यावर भारी पडतं आणि तो तिथं हारतो. मग ते क्रिचर अमेरिका चावेजला पडतं. अमेरिका चावेज एक पोर्टल ओपन करते आणि डिफेंडर स्ट्रेंज आणि प्लस अमेरिका चावेज त्या पोर्टलमध्ये पास होतात आणि जे ब्लेंड करून नंतर तिकडे आपला डॉक्टर स्ट्रेंज दाखवलेला आहे झोपेतनं उठताना. तो सीन ट्रेलरमध्ये सुद्धा आहे. आपल्याला वाटत होतं की ते कट करून ते सीन दोन्ही मर्ज केलेलं आहे, पण तसं नाही आहे. हे दोन्ही सीन खरंच ॲक्च्युअली मूवीमध्ये आहेत आणि त्यांनी ट्रेलरमध्ये सुद्धा दाखवलं. तुटल्यानंतर ते आपलं तेच तुटलेलं घड्याळ घालतात. नंतर ते घड्याळ तयार होऊन आपल्या लव्ह इंटरेस्टच्या मॅरेजला जातात, क्रिस्टीन. नंतर आपल्याला अमेरिका चॉईस पळत असताना त्याच्यामागे ऑक्टोपस सारखा क्रिचर मागा लागला असतो. तो पूर्ण पहिला डॉक्टर स्ट्रेंजला दिसत नाही, पण नंतर त्यांनी स्पेल करून ते डॉक्टर स्ट्रेंज सगळ्यांसाठी व्हिजिबल करतात. त्या ऑक्टोपसचं नाव पण काय होतं मला कळलं नाही. मी गुगलला पण सर्च केलं, गुगल तात्यावर पण जर बघितलं मला काही कळलं नाही, मिळालं नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मग त्या क्रिचरवर डॉक्टर स्ट्रेंजची आणि आपले सॉर्सरर सुप्रीम वॉंगची फाईट होते आणि डॉक्टर स्ट्रेंज कसं त्यांना हरवतात. आणि तो जो सीन दाखवला आहे, म्हणजे जे डोळा काढतात सीन, PG-13चं बॅकग्राऊंड असं पुश केलं, तिथनंच कळलं की पुढे जाऊन अजून काहीतरी खतरनाक होणार आहे ते. आणि तिथं जाऊन नंतर ती अमेरिका चावेजना एक मल्टिवर्सचं एक्सप्लेनेशन देत असते. तिथं एक आपल्याला नवीन एक थेरी मिळाली की ड्रीम्स जे असतं ते खरं नसतं. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा माणूस झोपतो तेव्हा त्याचा एक दुसरा व्हेरियंट दुसऱ्या युनिवर्समध्ये जे काही करत असतो ते आपल्याला ॲज अ ड्रीम म्हणून दिसत असतं. तर वॉंग तिला कामाताजमध्ये घुसवतो आणि डॉक्टर स्ट्रेंज जातात वांडा ताईकडं. सुरुवात आपल्या वांडा स्वप्नात उठते आपल्या मुलांना बघून आणि तो वांडाला तिला भेटला जातात आणि त्या दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन होतं. आणि तेव्हा कळतं की ते जे क्रिचर्स होते त्या क्रिचर्सना वांडानेच पटवलं होतं अमेरिका चावेजसाठी, कारण दुसऱ्या युनिवर्समध्ये तिची मुलं आहेत, ती तिला पाहिजे असतात, ती तिकडे जाणार असते किंवा त्यांना ती इकडे आणणार असते. त्यासाठी तिला अमेरिका चावेजच्या पॉवरची गरज असते. तिथेच आपल्याला कळलं की वांडा फक्त विच नाही आहे, ती फक्त जादूगरी नाही आहे, ती पूर्ण रियालिटीसुद्धा चेंज करू शकते. पूर्ण असा आभास आणू शकते की जे रियालिटी स्टोन माहीत असेल तर रियालिटी स्टोनचे काम करत होतं आभास आणणं, की पूर्ण रियालिटी पूर्ण चेंज करू शकते, की आपल्याला खरंच आहे असं वाटत असतं. ती पॉवर वांडाकडे आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की रियालिटी स्टोनची पॉवर म्हणजे एक इन्फिनिटी स्टोनच्या बरोबर ॲज अ स्कारलेट विच तिची पॉवर केवढी आहे हे विचार करू शकता तुम्ही. त्यानंतर ती डॉक्टर स्ट्रेंजला वॉर्न करते की मला तिला आणून दे, नाही तर मी जर आले तर काय होईल सांगता येत नाही. आणि डॉक्टर स्ट्रेंज जातात कामाताजमध्ये तो वॉंगला सांगतो की वांडा आता नाही आहे, स्कारलेट विच आहे म्हणून. स्कारलेट विचचं नाव ऐकल्यानंतर जे वॉंगचे एक्सपिरियन्सेस होते ते तुम्ही जर बघितला तर खरंच म्हणजे तो जो घाबरलेला दाखवला आपल्याला. मग वांडा येते, पूर्ण कामाताजवर अटॅक करते, धाम झूम. तिच्यासमोर कोण टेकणार होते हे डॉक्टर स्ट्रेंजला सुद्धा माहीत होतं. म्हणतात सुद्धा की मी तिला हरू शकणार नाही असं ते म्हणतात सुद्धा. तर ते मिरर डायमेन्शन येते. तिथं जो हॉररवाला इफेक्ट सॅम रेमीने दिला खरंच अंगावर काटा आला होता. खरं सांगायचं तिथं जो हॉरर इम्पॅक्ट आपल्याला मिळतोय जे मिरर डायमेन्शनमध्ये म्हणा, किंवा ते जसं पण असं अटॅक करत असे शॅडोजला बघून, आणि जेव्हा ते असं बाहेर येते झॉम्बीसारखं, जेव्हा ते असं बाहेर येते तेवढ्याशा होलमधनं आणि म्हणते की आय एम नॉट अ मॉन्स्टर. अरे काय होतं आत्ताचं, आणि मॉन्स्टरने म्हणायला लागली आहे, घाबरणार नाही तर काय. त्याच फाईटच्या सुरुवातीला एक सीन होता की जेव्हा आपण ते शील्ड बनवलं असं शील्ड ती तोडू शकत नाही आणि ते असं एकदम असं लुक फिरवते, पण जणू काय आपल्याकडेच बघते. असं ते तुम्ही 3D मध्ये बघितलं असाल तर ते तुम्हाला जाणवेल की ते असं आपल्याकडेच बघते आणि बघते आणि एकदम म्हणते रन.
जे एक्सप्रेशन तिथं एलिझाबेथ ओल्सनला दिली आहे ते खरंच अमेझिंग होत्या. ते खरंच तुम्हाला फील होईल. जर तुम्ही ही मूवी इंग्लिशमध्ये बघितलं असाल तर खरंच तुमचा एक्सपिरियन्स खूपच चांगला गेला असणार आहे. हिंदीमध्ये त्या डायलॉग्समध्ये खूपच चेंजेस आहेत. नंतर तिथं पण अमेरिकाच्या कसं बस पोर्टल उघडते आणि ती डॉक्टर स्ट्रेंजला घेऊन दुसऱ्या युनिव्हर्समध्ये जाते. आणि जे युनिव्हर्समध्ये ट्रॅव्हल करतात ते वेगवेगळ्या युनिव्हर्समध्ये ट्रॅव्हल करतात ते आपल्याला बरेचसे युनिव्हर्स मिळाले दिसले. लिक्विड युनिव्हर्स, ॲनिमेटेड युनिव्हर्स आणि एक कसं डार्क ब्लॅक अँड व्हाईट युनिव्हर्ससुद्धा दिसलं आपल्याला तिथं. आणि जेव्हा ते एका युनिव्हर्समध्ये पोहोचतात त्या युनिव्हर्सला नाव होतं 838 आणि आपल्या युनिव्हर्सचं नाव आहे 616 असं त्यांनी या मूवीमध्ये सांगितलं आहे फॉर बेटर अंडरस्टँडिंग. मग तिथं आपल्याला भेटतात मॉर्डो. पहिली डॉक्टर स्ट्रेंज बघितलं असाल तर तुम्हाला मॉर्डो कोण माहीत असेल. तो 838चा एक सॉर्सरर सुप्रीम असतोय आणि इल्युमिनाटी ग्रुपचा मेंबर पण असतोय. तर पुढं जाण्याच्या अगोदर मी इल्युमिनाटी काय आहे हे थोडक्यात सांगेन तुम्हाला. इल्युमिनाटी जे ग्रुप आहे ते खूपच पॉवरफुल ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपला क्रिएट केलं होतं डॉक्टर स्ट्रेंजनी स्वतः. आणि हे ग्रुप त्यासाठीच बनवलं होतं की मल्टिव्हर्सल थ्रेट्स आणि इन्कर्जनपासून वाचवण्यासाठी, इन्कर्जन होण्यापासून थांबवण्यासाठीच ह्या ग्रुपचा निर्माण झाला होता. इन्कर्जन काय आहे पुढे जाऊन सांगेनच मी तुम्हाला. आणि ह्या ग्रुपचे प्रत्येक मेंबर एका पार्टला फॉलो करतात. त्यातलं पहिलं जर म्हणाल तर डॉक्टर स्ट्रेंज हे मॅजिकल आणि मिस्टिक आर्टला फॉलो करतात. दुसरं जे आहे टोनी स्टार्क, सुपिरियर टोनी स्टार्क हे सुपर ह्युमन असल्यामुळे हे ह्युमन्सला आणि गव्हर्नमेंटला सुद्धा फॉलो करतात. तिसरं जे आहेत चार्ल्स एक्झेवियर हे म्युटन्सकडनं येतात त्यामुळे म्युटन्सच्या ग्रुपला कॅरी करतात. नंतर आहे कॅप्टन मार्वल स्पेस. आणि पाचवा आहे रीड रिचर हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीला प्रेझेंट करतात. आणि लास्ट वन जे आहे ते ब्लॅक बोल्ट हे इनह्युमन्सना प्रेझेंट करतात. अशा ह्या पद्धतीने या ग्रुपचा निर्माण झाला होता. ओरिजिनली या ग्रुपमध्ये कॅप्टन कार्टर किंवा कॅप्टन अमेरिका दोघं पण नसतात. इथे त्यांनी दाखवलं आहे त्या टोनी स्टार्कच्या ऐवजी त्यांनी दाखवलेलं आहे. कारण हे वेगवेगळ्या युनिव्हर्समध्ये वेगवेगळे इल्युमिनाटी असू शकतात. कारण हे अगोदर सांगायचा उद्देश एवढाच की कळलंच मला पुढे. तर आपल्या डॉक्टर स्ट्रेंजला इल्युमिनाटीसमोर हजर करतात आणि त्या सगळ्या इल्युमिनाटीजना इंट्रोड्यूस करतात. मॉर्डो, रीड रिचर, कॅप्टन कार्टर, चार्ल्स एक्झेवियर, ब्लॅक बोल्टला इंट्रोड्यूस केले म्हणजे नक्कीच इनह्युमन्सला पुढे जाऊन मार्वल आणतील आपल्या युनिव्हर्समध्ये. कॅप्टन मार्वल यांना इंट्रोड्यूस करतात आणि तिथे त्याचा फेसला होत असतो. आणि दुसरीकडे तिथं वांडाची एंट्री होते आणि वांडाची एंट्री झाल्यानंतर हे सगळेजण वांडाला थांबवायला त्याच्यावर अटॅक करतात. खरं सांगायचं तर म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की इल्युमिनाटी ग्रुप किती पॉवरफुल असते, पण ती वांडा पुढं 5 मिनटं सुद्धा टिकली नाहीत. 5 मिनटं ते असं संपवलं तिने सगळ्यांना म्हणजे आणि अशा लेवलला संपवले. मला मार्वल हे करू शकतंय अजून पण विश्वास पडत नाही आहे की मार्वलने हे केलंय. कसं म्हणजे दाखवलंय म्हणजे PG-13च्या बॅकग्राऊंडला पुश करून एवढं ब्रुटल ॲक्शन आणि एवढं क्रुअल असं दाखवलेलं आहे मारताना की म्हणजे कोणच तिच्या पुढे टिकलू शकलं नाही. ब्लॅक बोल्ट सगळ्यात पॉवरफुल आहे पण त्याला जर काय करूच दिलं तर बोलूच दिलं नाही. आला काय गेला काय असंच झालं. तो रीड रिचरकडं असे काय पॉवर्स म्हणजे जास्त नाही आहेत. त्याचं पॉवर्स म्हणजे मेन ब्रेन आहे. तो फक्त स्ट्रेच होऊ शकतो जेवढा जास्त. फंटॅस्टिक फोर बघितलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल. तो पण वांडा पुढे जास्त वेळ टिकू शकला. आणि एजंट कार्टर इंग्लिशमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला तिथं आपल्याला स्टीव्ह रॉयलचा फेमस डायलॉग आय कॅन डू दिस ऑल डे वाला डायलॉग पण ऐकायला मिळतो. ज्या शिल्डने ती सुरुवात झाली होती त्याच शिल्डने तिचा अंत केला. आणि नंतर येतात कॅप्टन मार्वल फाईट देत होती पण ती पण जास्त वेळ टिकू शकली नाही. आणि मला एक होप होता की चार्ल्स एक्झेवियर जेव्हा तिच्या ब्रेनमध्ये घुसतात जरा असं वाटत होतं की चार्ल्स झेवियर भारी पडतील वांडावर, पण ते पण काही सेकंडसाठीच वाटणं होतं. नंतर ते सुद्धा खलास. म्हणजे त्या युनिव्हर्समधल्या क्रिस्टिन आपल्या डॉक्टर स्ट्रेंज आणि अमेरिका चावेझ हे निघून पडतात त्या सेंटर हबमध्ये. 2 युनिव्हर्सच्या सेंटरमधला हब असं ती क्रिस्टिन स्वतःच म्हणते. तिथंच ती बुक ऑफ विशांती असतं. ते बुक ऑफ विशांती पण पोचले पण असं त्याला मिळतं पण तिथंच वांडा येते आणि ते बुकला नष्ट करून टाकते. डॉक्टर स्ट्रेंजला आणि क्रिस्टिनला एका वेगळ्याच युनिव्हर्समध्ये सोडते आणि अमेरिका चावेझला आपल्या युनिव्हर्समध्ये सोडून ती वांडा परत जाते. आणि डॉक्टर स्ट्रेंज आणि क्रिस्टिनला एका वेगळ्या युनिव्हर्समध्ये सोडलं ते म्हणजे तेच ते इन्कर्जनवाल्या युनिव्हर्समध्ये. इन्कर्जन म्हणजे काय एंडला सांगेन. ज्या युनिव्हर्समध्ये डॉक्टर स्ट्रेंज आणि क्रिस्टिन असतात तिथं इन्कर्जन होत असतं डॉक्टर आणि ते पुढे जाऊन एका हवेली पुढे जातात सँक्टोरममध्ये. तिथं आपल्याला सिनिस्टर स्ट्रेंज बघायला मिळतो. तर तिथं आपल्याला सिनिस्टर स्ट्रेंजला इंट्रोड्यूस करतात. पण हे सिनिस्टर स्ट्रेंज ते नाही आहे जे आपल्याला व्हॉट इफ सिरीजमध्ये दाखवले आहेत. व्हॉट इफ सिरीजमध्ये आपल्याला जे काही दाखवलं होतं तो सिनिस्टर स्ट्रेंज आणि हा सिनिस्टर स्ट्रेंज खूपच वेगळा आहे. कारण तिथं त्याला डार्क होल वापरायचा हेतू वेगळा होता आणि इथं हेतू वेगळा सांगितलेला आहे. तिथं आपल्या डॉक्टर स्ट्रेंज आणि सिनिस्टर स्ट्रेंजमध्ये फाईट होते आणि तिथं डॉक्टर स्ट्रेंज जिंकतात आणि ते डार्क होल वापरून स्लीप वॉकिंग करतात. स्लीप वॉकिंग करून ते आपल्या युनिव्हर्समधल्या एका डेड बॉडीला कब्जा करून ती बॉडी वापरून तो वांडाला हरवायला जातो. पण तिथं पण तो अपयशीच ठरतो कारण वांडाला हरवणं खरंच इम्पॉसिबल असतं कारण ती स्कारलेट विच आहे.
मूवीचा एंड तसंच ड्रामॅटिक आणि इमोशनल घेतलेला आहे. पहिला थिएटरमध्ये बघताना खूपच चांगलं वाटलेलं, पण नंतर जेव्हा दुसऱ्यांदा मूवी बघितली तेव्हा मला वाटलं की अजून काहीतरी वेगळं झालं करू शकत होते मार्वल, पण त्यांनी एंड असा का केला मला असं वाटलं. तर कारण वांडाविजन सिरीजमध्ये पण हेच दाखवलं होतं की पहिला ती जे इमोशन्स दाखवले होते वांडाविजन सिरीजमध्ये, नंतर ती विलन दाखवली होती आणि नंतर तिलाच चांगलं बनवून ती सुधारली असं दाखवून ते पुढं तर सिरीज संपवली होती. पण तिथं जर ती सुधारली होती तर परत ह्या मूवीमध्ये ती विलन कशी झाली. इथं पण तीच सेम मेथड वापरून विलन बनवून एंडला तिला सुधारले. सेम टू सेम मेथड कॉपी करून इथं पेश केल्यासारखं वाटलं मला. ह्याऐवजी दुसरं पण काहीतरी करू शकत होते, पण ठीक आहे, मार्वल आहे ते. तर मूवीचा एंड तिथंच होतो. मूवी संपल्यानंतर काही दिवसांना आपल्याला डॉक्टर स्ट्रेंज दाखवतात ते चालत जात असतात आणि त्यांना सुद्धा थर्ड आय येते. तर आपल्याला अगोदरच सांगितलं होतं की मूवीमध्ये की कोण डार्क होड वापरेल तो करप्टेड होईल, त्याचा काहीतरी साईड इफेक्ट दिसतीलच. तर डॉक्टर स्ट्रेंजला साईड इफेक्ट दिसले की डार्क होड वापरल्यानंतर, तर स्कारलेट विचला का दिसले नाही, वांडाला का दिसले नाही, तर दिसले ते तिचे पण फिंगर्स लाल झाले होते. जेव्हा आगाथा जेव्हा डार्क होडला यूज करत होती तिचे पण फिंगर्स ब्लॅक झाले होते. ते जर नोटीस केलं तर त्यामुळं विचेसवर इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि सॉर्सरर्सवर इम्पॅक्ट वेगळा पडतो डार्क होलचा, असं मला वाटते. पर्सन टू पर्सन इट चेंज. मूवीच्या मध्ये एक मिड क्रेडिट सीन आहे. मिड क्रेडिट सीनमध्ये आपल्याला डॉक्टर स्ट्रेंज वॉकिंग करताना दाखवले आहे. थंडीचं सीझन दिसते, म्हणजे काही वीक्स होऊन गेलेले आहे. तो वॉकिंग करत असताना तेव्हा मागणे एक आवाज येतो की डॉक्टर स्ट्रेंज. जेव्हा तो मागवतो तेव्हा आपल्याला क्लीला इंट्रोड्यूस करतात. तर क्ली ही डोरमामाची भांजी असते, म्हणजे डोरमामाच्या बहिणीची मुलगी. ती आपल्या हातात एक डॅगर काढते आणि ती एक पोर्टी असं पोर्टल उघडते. पोर्टल आपल्याला उघडल्यानंतर कळतंच की ते एक डार्क डायमेन्शनचं पोर्टल आहे जिथे डोरमामा राहतो. आणि ती म्हणते की इन्कर्जन झालं आहे ते पण तुझ्यामुळं. आणि इन्कर्जन म्हणजे काय मी तुम्हाला आता सांगतो. इन्कर्जन म्हणजे दोन युनिव्हर्समधला टकराव. ह्या इन्कर्जनमध्ये एवढंच होतं की दोन युनिव्हर्स खतम तर होतील, पूर्ण संपतील, किंवा दोन्हीपैकी एकच कुठलं तरी युनिव्हर्स जिवंत राहील. तर हे होतं पूर्ण इन्कर्जनचा मिनिंग. आणि ते दोघं पण डॉक्टर स्ट्रेंज आपली थर्ड आय उघडतात आणि ते दोघं पण डार्क डायमेन्शनला निघून जातात. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जाऊ नका.